श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3। देखे असतेनी देहधर्मे एथतोची एकूण लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे झाला म्हणून सहजे सांडवला कर्म संगू तृप्ती झालिया जैसी साधने सरिती आपैसी देखे आत्मतृष्टी तैसी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटे न मना तवची या साधना भजावे लागे म्हणून तू नियतो सकळ काम रहे तू होऊन या उचितो स्वधर्मे रहाटे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगी पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्रीभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करतो। तसेच पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कान्हेनाथ महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू गुरुभगिनी यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। भाविकांनो, भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय सखा अर्जुनाला अनेक प्रकारे प्रत्येक संत संघात वेगवेगळ्या प्रकारे बोध करत आहेत। म्हणून आज भगवान कृष्ण पुन्हा अर्जुनाला प्रश्न करतोय, अर्जुना विषय समजला? त्यावेळी अर्जुन थोडं स्मित हास्य करत भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन, कारण नाही समजल्यासारखं करतात, त्यावेळी भगवान कृष्ण पुन्हा सांगतोय, हे अर्जुना, जरी या देहाने कर्म केले तरी ते बंधनकारक नसतात। देखे असतेनी देहधर्मे एततोची एक न लिपे कर्मे जो अखंडित रमे आपणापाची। भगवान कृष्ण म्हणतात, जो आत्मबोधाने रममान झालेला आहे त्याला कर्मबंधन लागू होत नाही, कारण आत्मबोधाने संतोष पावला असल्यामुळे त्याला तो कर्मबंधनात अडकत नाही। पुढे भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना, ज्याप्रमाणे
आपण पोटभर जेवण केलं, तृप्त झालोय, मग साधने काही उरणार का? काहीच उरणार नाही. त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपात रममान असतो त्याला कर्मबंधनात अडकत नाही. परंतु जिथपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तिथपर्यंत ही साधने करावीच लागतात. पुढे भगवान कृष्ण म्हणतात, तू कर्म कर परंतु फलाची आशा सोडून दे. कारण आजपर्यंत अनेक कर्मयोगी ज्यांनी निष्काम कर्म केले ते मोक्षाप्रत गेले. भाविकांनो, बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतोय, खरंच आपण कर्म करू नये, आपल्याला कर्मबंधन लागत नाही का? संत कबीरदासजीच्या विचाराने जर सांगितलंय, संत कबीरदासजी म्हणतात, मैं हूँ गुलाम, मैं हूँ गुलाम, मैं हूँ गुलाम, तू साहब मेरा. प्रभू प्रत्यक्ष रामचंद्रांना काय म्हणतात बघा, मी आपला गुलाम आहे. मग माझ्या हातून जे जे कर्म होतात ते आपणच करून घेता. रामकृष्ण परमहंसाच्या विचारात सांगायचं झाल्यात, मिठाची बावली समुद्राच्या पाण्यात उतरली. कशासाठी? तर समुद्राची खोली किती आहे बघण्यासाठी, आणि समुद्रमय झाली. तद्वत भाविकांनो, जे आत्मस्वरूपात लीन असतात त्यांचं जीवन तसं असतात. एक थोडा दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. मध्ये सोडून दिलं मुद्दा, ते कव्हर करा. हां, आपल्याला कर्म करायला नको का, असा आणि आपल्या समोर सगळ्यांच्या समोर प्रश्न मांडला होता. हे रामकृष्ण परमहंसांना ठीक आहे, आपण रामकृष्ण परमहंस नाही आहे. ते कर्म करणे आपली जबाबदारी आहे, हे लक्षात असू द्या. नाहीतर मगाशी वाक्य एक बोलले त्यामुळे काही जण त्याचा गैरसमज करून घेतील. हे बरं आहे, मग कर्मच नको करायला, आपल्याला काही गरज नाही, आपले स्वामी आहेत ना. संत कबीर म्हणालेच ना, मै गुलाम तेरा मै गुलाम तू साब मेरा. तसं ठीक आहे, स्वामी आहेत ते बघतील, आम्ही आपलं गप्प बसू, असं चालत नाही. संत कबीरांची बरोबरीत आपण कुठेच बसत नाही, हे कृपया आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते जीवनमुक्त आहेत, त्यांना मोक्ष मिळालेला आहे, त्या आत्मानंदाच्या आनंदामध्ये पौडलेले आहेत. अशांना कर्म जे आहे हे कर्म करत नाहीत असा त्याचा अर्थ नाही आहे. त्यातला गभितार्थ जो असा आहे की ते कर्म जरी करत असतं तर त्यांचं शरीर कर्म करत असतं, आणि त्या शरीराला इतकी सवय लागलेली असते की जसं बैलगाडीचे बैल नेहमी एखाद्या रस्त्यानं जात असतील, बैलगाडीवाला कधी कधी रात्री झोपतो गाडीमध्ये, पण ते बैल बरोबर जिथून सुटतात आणि तिथे जायचं असतं. म्हणजे आठवडा बाजार वगैरे करणाऱ्या ज्या बैलगाड्या असतात आमच्या कोकणामध्ये त्या जास्त असायच्या, तर त्यावेळी बघायचो आम्ही लहान असताना पाहिलेलं आहे चित्र. 8-10 गाड्यांचा तांडाच्या तांडा बैलगाड्यांचा रत्नागिरीमधून साहित्य घ्यायचं आणि तिकडे साखरप्यामध्ये जायचं आहे. तर रत्नागिरीवरून गाडी एकदा सुटली की संध्याकाळी 5-5:30ला सुटली की साखरप्याला ती रात्री 10-11-12 वाजेपर्यंत जाणार. मग आतला गाडीचा मध्ये जो ड्रायव्हर असतो, बैलगाडी हाकणारा जो माणूस असतो, तो गाडीत झोपतो. गाडीत झोपला तर ते बैल बरोबर साखरप्याला घेऊन जाणार आणि जिथे तो माल उतरायचा तिथे जाऊन उभे राहणार. त्यांना वारंवार त्याच रस्त्यानं गेल्यामुळे सवय लागलेली असते, त्यामुळे बरोबर ते अचूक जाणार. जीवनमुक्त पुरुषाची कर्मेंद्रिये त्या बैलासारखी झालेली असतात. त्यामुळे तो जरी जीवनमुक्त असला तरीसुद्धा त्याची जी कर्मेंद्रिय आहे ती काम इतकी सुतात करत राहतात, ज्याला शुद्ध गुण म्हणूया आपण, तर शुद्ध कर्म करत राहतात. त्यांच्याकडून शक्यतो 99.99% चुकीचं कर्म होत नाही. त्यामुळे त्यांना स्वतःहून कर्म करण्याचा गरज भासत नाही, ती बरोबर इंद्रिय काम करणार. म्हणजे आपलं व्यावहारिक माणसाचं इंद्रिय जे आहे ते कान इंद्रिय, एखाद्या माणसानं काही थोडंसं जरी मोठ्या आवाजात बोललं तर कान आपल्याला माहिती देणार रागानं बोललाय. रागानं बोललाय म्हटल्यानंतर मेंदू ऑर्डर देणार, बघतोस काय. जीवनमुक्त जो माणूस आहे तेच ऐकणार आणि कान ऐकणार तेच वाक्य आणि मेंदूला सांगणार. मेंदूला सवय लागलेली असते, मेंदू हाताना ऑर्डर देऊन टाकणार, त्याला नेहमीची सवय. आवाज जरा त्याचा मोठा आहे, त्या हात जिथल्या तिथं थांबून जाणार. कळलं का बघा फरक काय तो. कर्म तेच, पण सामान्य माणसाला कानानं ऐकायचं आणि मेंदूला पोचवायचं हे विज्ञान आहे.
मेंदूला पोचल्यानंतर मेंदू लगेच ऑर्डर देऊन टाकतो, तो तुला रागानं बोलतो, तू बघतोस काय काय करतोस तू. मग हात आपलं काम करतो ना, हे मला बोलतो. हे झालं कर्म. तेच जीवनमुक्त माणसाचं कर्म कसं असतं बघा, तेच करतो कर्म. कान ऐकण्याचं काम करतात, मेंदूला पोचवण्याचं काम करतात, मेंदूवरून हाताने ऑर्डर देऊन टाकतो. विशेष काय नाही, त्याचा आवाजच तसा आहे. कळला का बघा फरक. विशेष काय नाही आहे, तो समोरचा माणूस तसाच आवाजाचा आहे, तर तुला काय रागवण्याची गरज नाही, असं असं वगैरे काय करून पुढे जाण्याची गरज नाही. हा फरक आहे. घाण्याचा बैल जसा दररोज आपल्या त्या घाण्याभोवती फिरत असतो, तसे ही जीवनमुक्त जे पुरुष असतात, या जीवनमुक्त पुरुषांची कर्मेंद्रिय जी असतात ही अशा प्रकारची एकदम सात्विक झालेली असतात. म्हणून 99.99% त्यांच्याकडून चूक घडत नाही. त्यामुळे त्यांना विशेष कर्म करावं लागत नाही, कर्म आपोआपच घडत असतं. आता माझ्यासमोर एखाद्या व्यक्तीचा विषय घेऊन आला किंवा माझ्या बाबतीत विषय घेऊन आला की स्वामी तुम्हाला तमका माणूस ना शिव्या देत होता, आणि तोच विषय तुमच्याजवळ घेऊन आला, अमुक माणसा, अरे तुला तो तमका माणूस शिव्या देतो. तुमचा मेंदू लगेच ऑर्डर देऊन टाकणार, शिव्या देतो, पकड त्याला आणि इकडे बघतो काय करायचं ते. माझ्या मेंदूकडे त्या संवेदना गेल्यानंतर माझा मेंदू सांगणार मोठा आहे तो, त्याचाच अधिकार आहे तो शिव्या देण्याचा. फरक कळला काय बघा. मला समोरचा माणूस शिव्या देतोय हे ऐकल्यानंतर माझा मेंदू ह्या इंद्रियांना ऑर्डर देऊन टाकणार, तो मोठा आहे. ती ऑर्डर दिलेले उपासात्मक दिलेले आहे की तो मोठा आहे, बाबा देऊ दे, शिव्या देतोय तो. हा फरक आहे. त्या ह्यानी जे सांगितलं ते नाही तर तेवढंच आपण घेऊन बसू, मग ठीक बरं झालं, आपल्याला काहीच कर्म करण्याची गरज नाही, स्वामी बघून घेतील. ती अवस्था यायला अजून आपल्यामध्ये वेळ आहे. ती आली की हे सांगण्याची गरज नाही, त्याच्यासाठी मग नंतर संत संगपन वगैरे गरजच नाही आहे, त्याला वेळ आहे अजून. तेव्हा इथे मी दुरुस्ती केलेले आहे आणि परत ह्यांना सांगेन की तुम्ही सुरू करा. माऊली. तर भाविकांनो, पुढे भगवान कृष्ण आपल्या प्रिय सखा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना हे बघ, राजा जनक यांनी सुद्धा निष्काम कर्म करून मोक्षपदास गेले, परंतु साक्षात्कार झाला तर कर्म सोडू नये. का तर जर साक्षात्कारी सत्पुरुषाने कर्म जर सोडलं, कर्माचा जर त्याग केला, कारण कर्मबंधनात नाही तरी त्यांनी कर्माचा जर त्याग केला तर आपल्यासारख्या तुम्हामासारख्या जळमुळाचा उद्धार होणार नाही. कारण इथे भगवान कृष्ण सांगतात, बाबा रे बघ, जवळपास सगळेच जण आंधळे आहे आणि आंधळ्याच्या समोर एक डोळस उभा आहे, ज्याला दिसते. माझं उदाहरण द्या ना त्यांना. हो स्वामी. तर मी जर प्रपंच सोडला तर माझ्याकडून तुम्ही आदर्श काय घ्याल. काही जणांना शंका येत असेल सुद्धा की स्वामी प्रपंच का करतात, असेल शंका काही जणांच्या मनामध्ये. मीच जर सोडला तर माझे भक्तगण पण तुम्ही सोडल प्रपंच. मीच गजानन महाराजांची चिलीम हातात घेतली असती, तुम्ही सगळ्यांनीच घेतली असती आणि सगळेच गांजे बाजूला सुरू झालं असतं. तेव्हा जे जीवनमुक्त असतात त्यांनी समाजाला घडवण्यासाठी आदर्श प्रस्थापित करायचा असतो. मग मी आदर्श प्रस्थापित काय करायचं की मी एवढा अध्यात्मामध्ये गेलेला असताना, पूर्ण अध्यात्माला सरेंडर झालेला असताना, मी तेच सांभाळत असताना प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं नाही. माझी बायको, माझा मुलगा, माझी सून कुणाच्याही दरवाजा देऊन हात पसरत नाही किंवा भीक मागत नाही किंवा कुठल्याही प्रकारची आम्ही चोरी करत नाही, लांडी लबाडी करत नाही आणि आम्ही आमचा प्रपंच करतो. माझा मुलगा, काही लोक म्हणतात मी अमुक करत होतो, मग पोरांकडे लक्ष कसं राहील. स्वामींकडून शिकलं पाहिजे आपण. जर स्वामी प्रपंचामध्ये लक्ष ठेवू शकतात, एवढा सगळा मोठा व्याप असताना जर ठेवू शकतात, तर आपल्याला फक्त केवढा प्रपंच करायचा आहे, छोटासा प्रपंच करायचा आहे. पण याच्यासाठी आपला आदर्श चांगला पाहिजे की स्वामी बघा एवढा मोठा व्याप आहे, जवळजवळ 150 ते 200 जिल्ह्यांना भेटी द्याव्या लागतात ना वर्षभरामध्ये. मग एवढं करायचं, त्यानंतर हिथं आल्यानंतरसुद्धा, नाणीजला आल्यानंतरसुद्धा बसून नाही आहे ना, बाकीची सगळे कामं करायची, अनेक रोलना न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यातून प्रपंच पण घडवायचा, मुलावर पण संस्कार करायचे, बायकोला पण वेळ द्यायचा आहे. मग हा आदर्श मी प्रस्थापित केला तर तुम्ही घेऊन जाणार आहात पुढे. तेव्हा
ही जी निसर्गदत्त जी कर्म आहेत, जो रोल घेतले, जी भूमिका घेतलेली आहे, ती जीवनमुक्त पुरुषांकडून जीवनमुक्त पुरुष टाळत का नाहीत? काय गरज आहे त्यांना हे करायची? त्यांना गरज काय नाही आहे, परंतु समाजाला घडवण्यासाठी त्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. समाज हा आयकॉनकडे नेहमी बघत असतो. समाजाचा जो आयकॉन असेल, समाजाचा जो स्फुरण असतं, जी प्रेरणास्थान असतं, त्या प्रेरणास्थानाकडे समाज नेहमी बघत असतो आणि त्याच्याकडून तो शिकत असतो. तर जीवनमुक्त हे आपले सगळ्यांचे प्रेरणास्थान असतात. हे सत्पुरुष आपली प्रेरणास्थानं असतात, आदर्शस्थानं असतात. तर त्यांनी जर ह्या गोष्टींचा त्याग केला, ह्या गोष्टी टाळल्या, कर्म करायची सोडून दिली, तर समाज काय घडणार? असं भगवान कृष्ण अर्जुनाला समजवत आहेत की तू जर युद्ध करायचं सोडून दिलंस तर तुझ्याकडून काय लोक काय प्रेरणा घेतील? शूरवीर काय प्रेरणा घेतील? की असं युद्ध सुरू झालं की काय करायचं? रणांगणात हत्यारं टाकायची आणि पळून जायचं, अशी प्रेरणा घेतील. अरे तू प्रेरणास्थान आहे समाजाचं, त्यामुळे तुला तुझं भूषण वाटेल अशा प्रकारचं तू कर्म कर. पुढे श्री गुरुदेव माऊली. तर भाविक हो, भगवान कृष्ण पुढे आपल्या प्रिय सखा अर्जुनाला काय म्हणतो बघा, काय म्हणतात बघा, का बाबा रे, एक वडील म्हणजे जो ज्ञानी पुरुष आहे त्यांनी जे जे केलंय ते लोक धर्म म्हणून स्वीकारतील. भाविकांनो, मला सांगावंसं वाटते, जसे ज्ञानेश्वर माऊली आहे त्यावेळी समाज कर्मकांडात गुंतलेला होता. ज्ञानेश्वर माऊलींनी बाकी सर्व आपल्याला समाजाला दिशा देण्यासाठी एवढंच सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याच प्रकारे आपली जगद्गुरू माऊली जानेवारी 91 मध्ये अनुग्रह घेतला आणि अवघ्या 3 महिन्यात साक्षात्कार मिळविला. आणि जर जगद्गुरू माऊलींनी म्हटलं असतं मला आता कर्म करण्याची गरज नाही, तर आपलं काय झालं असतं? तर भाविकांनो, आपल्यासारख्या जडमुळाचा उद्धार करण्यासाठी, आपल्याला दिशा देण्यासाठी हे संत झटतात. पण बरेचसे समाजातील बरेचसे लोक म्हणतात काय हो, त्या काळी संत होऊन गेले, आज संत नाही. परंतु भाविकांनो, स्थळ, काल आणि परिस्थितीनुसार जे संत मंडळी आहे ती जन्म घेतात आणि आपल्यासारख्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न करतात. म्हणून जगद्गुरू माऊली बघा, आपल्याला आठवत असेल 21 ऑक्टोबर 2016 जगद्गुरू माऊलींनी आपल्याला एक दान मागितलंय, देहदान. आधी आपण काय ऐकलं होतं बघा, जर मृत्यूपश्चात या देहाला जर जाळलंय, देहाला जर जाळलं नाही, अग्नी संस्कार जर केले नाही, तर आपल्याला मोक्ष मिळणार नाही. परंतु जगद्गुरू माऊलींनी सांगितलं, बाबा रे, आज आपण विज्ञान युगात वावरतोय, मग काय करा, सर्वश्रेष्ठ दान असं देहदान आहे. मग तो देहदान करा. कारण आज अनेक अपंग लोक आहे, त्या अपंग लोकांना देहदानाची गरज आहे. मग तसंच जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरांना सुद्धा देहाची गरज आहे, मरणोत्तर देहदान करा. आपण मागचा पुढचा विचार केला नाही आणि देहदान केलं. भाविकांनो, तात्पर्य काय, तर हे ज्ञानी पुरुष आपल्याला तळागाळातल्या संसारी जीवांना मोक्षाकडे घेऊन जाण्याचं काम करतात. तसंच आपल्याला आत्तापर्यंत दासबोध संपला, ज्ञानेश्वरी सुरू झाली. कधीतरी जगद्गुरू माऊलीने हे सांगितलं का, आपण संत संघाला येऊ नका. कारण संत संघ ही कार्यशाळा आहे. आपल्या मनाची जी मरगळ आहे घालवण्याचं काम या संत संघात केलं जाते. भाविकांनो, म्हणून जगद्गुरू माऊलीने मला वाटते 1-2 संत संघाच्या आधी सांगितलंय, छोट्या छोट्या मुलांना घेऊन आलं पाहिजे, कारण मुलांवर संस्कार घडले जाते. मी एक दृष्टांत देतो बघा. तुकोबारायांच्या काळातच एक फकीर, जो रिद्धिसिद्धी होती त्याच्याकडे, आणि त्याच्याकडे एक छोटंसं कटोरं होतं. आता त्याचं एकच मत असायचं का, जे कटोर आहे कुणीतरी भरलं पाहिजे. ते काय म्हणायचे बघा, भर दे कटोरा मेरा, भर दे कटोरा. काय म्हणायचे बघा, कितीतरी लोक त्यात पोती आणून ओतायचे, परंतु ते कटोरं भरत नव्हते. अहंकाराने माजले. त्यांनी विचार केला, आपण तुकोबारायांकडे गेलं पाहिजे, बघूया त्यांचं सामर्थ्य किती आहे. तर भाविकांनो, सकाळी सकाळी तो फकीर तुकोबारायांच्या घरी जातात. तुकोबारा त्यावेळी घरी नसतात आणि त्यांच्या ज्या पत्नी आहे, पत्नी घरी धान्य नसते, कुठून तरी बाहेरून उष्ण आणून जात्यावर दळत असतात. आणि त्यांची छोटीशी चिमुरडी मुलगी, तिचं लक्ष त्या फकीराकडे असते. मुलगी म्हणते आईला, अगं ये आई, तो फकीर आला ग, बोबडे बोल तिचे, अगं फकीर आला ग, त्याला काहीतरी दे ना. आई म्हणते जा, जसे वडील आहे तशीच तू. आणि भाविकांनो, पुन्हा तिची आई म्हणते मग गिळायला काय मिळेल.
तर त्यावर ती चिमुरडी म्हणते, आई मी उपाशी लाईन ग, पण त्या फकीला दान दे ना ग थोडीशी. आणि तिची आई दळणामध्ये मग्न असते, थोडीशी नजर चुकते न चुकते धावत जाते, एक मूठभर पीठ हातात घेते. तितक्यात आईचं लक्ष जाते, आई थाप मारते, मूठ सुटते. फक्त तिच्या त्या चिमुरडीच्या बोटाला थोडंसं पीठ डिकलेलं असतात आणि पीठ लागलेलं असताना त्या फकीराकडे जातात. फकीराकडे गेल्यानंतर फकीर दादा मला द्यायला काहीच नाही, परंतु माझ्या बोटाला जे लागला आहेत ना तेच घ्या. भाविकांनो, ते पीठ त्यात टाकते. टाकल्याबरोबर आश्चर्य, ते जे कटोर असते ते पूर्ण भरल्या जाते. भाविकांनो, मला सांगायचं काय आहे, फकीराचा तर गर्वहरण होतोय, परंतु आपले जे मुलं आहे त्यांना संस्कार करण्यासाठी संत संघात आणलं पाहिजे. कारण आज पिढी बिघडत चाललेली आहे. म्हणून भगवान कृष्ण जे सांगतात का बाबा रे काय कर, जर इतरांचं कशाला सांगू, माझंच घे ना. भगवान कृष्ण म्हणतात माझंच घे ना. जर तुला वाटत असेल मी हे जे कर्म करतोय कुठल्या तरी इच्छेने करतो असं नाही, किंवा माझ्यावर काही संकट पडलं म्हणून मी करत नाही. तुला माहीत आहे, ज्यावेळी सांदीपनी गुरूंकडे त्यांचा जो मेलेला मुलगा आहे तो मी परत आणला, माझं सामर्थ्य तुला माहीत आहे. कारण जर आम्ही ब्रह्मज्ञानी सत्पुरुष संत जे सद्गुरू असतात, जे आत्मसाक्षात्कारी असतात, ते जर ब्रह्मज्ञानात निमग्न असले तरी समाजाने जायचं कुठे. तर भाविकांनो, म्हणून समाज घडवण्यासाठी संत आपलं कार्य करण्यासाठी जरी साक्षात्कारी झाले तरीही स्वतःचं कर्म त्याग करत नाही. का? वास्तविक पाहता जन्ममृत्यूच्या बंधनातून मोकळे असतात, परंतु आपण बरेच वेळा सद्गुरूंचं नामस्मरण करतोय आणि बरेच वेळा आपल्याला दुःख येतात आणि दुःख आल्यानंतर आपण होरपडून जातोय. एक मिनिट, इथे मी आपल्याला ह्यांनी सांगितलं जे आहे ते पुढे पटवून देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचे एक श्लोक सांगेन मी. ज्ञानेश्वर महाराज एका श्लोकामध्ये आपल्या अभंगामध्ये म्हणतात, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझं निर्देव देईल काय. कवन्या गुणी भुली पडली गवारा, तीर्थांच्या माहेरा नोळखसी. अष्टोत्तर्ष तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्याच हृदय भवनी आत्माराम. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. आता हेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निर्जीव दगडामध्ये काय नाही आहे. मग हे ज्ञानेश्वर महाराज कथा कीर्तन करत माऊली आपली कशाला औंढ्या नागनाथला गेले, कशाला तीर्थयात्रा केल्या, हा प्रश्न आपल्या मनात नाही का येत? आला पाहिजे. कारण ज्यांचा अभंग आहे त्या अभंगामध्ये ते सांगतात निर्जीव दगडाची काय करशील सेवा. अरे हा ज्याच्यात जीव नाही आहे अशा दगडाची सेवा करून तुला काय मिळणार. कवन्या भुली पडली गवारा, तीर्थांच्या माहेरा नवळखसी. म्हणजे कशी काय तुला भूल पडली काय कळत नाही आहे. तीर्थांचं माहेर जे तुझ्याजवळ आहे ते तुला ओळखताच आलं नाही. अष्टोत्तर्ष तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्याच हृदयभवनी आत्माराम. म्हणजे तुझ्या हृदयात तो आत्माराम आहे आणि तू इकडे तिकडे का फिरतो म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि इकडे तीर्थयात्रा पण माऊली करतात. हा असा फरक का? तर हा जो अभंग आहे हा आत्मानुभव घेतलेल्या ज्ञानेश्वर माऊलीचा आहे. आणि तुमच्या आमच्यासाठी सामान्यसारखं जीवन जगणारी ज्ञानेश्वर माऊली कथा कीर्तन करत तीर्थयात्रा करते. कळलं नाही? जो अभंग आहे तो त्यांनी आत्मानुभव घेतलेला असल्यामुळे की त्यांची ती योग्यता असल्यामुळे त्यांचा तो अधिकार असल्यामुळे त्यांनी त्या अधिकारात सांगितलं की चराचरामध्ये तुम्ही जे इकडे तिकडे फिरताय तो देव तुमच्यामध्येच आहे. देही देव असता जासी नाना तीर्था, चुकलासे आता म्हणे ज्ञानदेव. असं ते म्हणतात की तुमच्या हृदयात देव असताना फिरायची गरज काय आहे तुम्हाला, असं म्हणणारे ज्ञानेश्वर माऊलीच आहेत. आणि नामदेवांबरोबर बऱ्याच साधू संतांबरोबर त्यांनी तीर्थयात्रा केली, पण नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज
तीर्थयात्रा करत होते आणि औंढ्या नागनाथला गेल्याने देवाचं तोंडच फिरलं की ज्या वेळेला पुजाऱ्यानं तिथून हुसकावून लावलं त्याला इथे कीर्तन काय करायचं नाही, कारण पुजाऱ्याला आतमध्ये जायला एंट्री मिळेना. इतकी गर्दी झाली होती रावळामध्ये, कारण नामदेव महाराज आलेत, ज्ञानेश्वर महाराज आलेत. हे ऐकल्याबरोबर हिंगोलीमध्ये, आताचं जे हिंगोली आपलं आहे, ह्या हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र आहे, तिथे इतकी प्रचंड गर्दी जमा झाली की पुजाऱ्याला आतमध्ये यायलाच जागा मिळेना. मग जागा मिळेना, तो वैतागला. शेवटी तिथला तो प्रमुख ना, तर त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना, नामदेव महाराजांना, तिकडे जाऊन मंदिराच्या पाठीमागे काय करायचं ते करा. दोघे उठले आणि पाठीमागे गेले आणि कीर्तन सुरू केलं. कीर्तन सुरू केल्याबरोबर देवालासुद्धा, भक्ताला आवडलंच, पण देवालासुद्धा कीर्तन आवडलं. देवानं आपलं तोंड फिरवलं आणि नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली जिथे कीर्तन करत होते त्या दिशेला त्यांनी तोंड केलं. एवढा ज्यांचा अधिकार आहे अशी ज्ञानेश्वर माऊली मग तीर्थयात्रा का करते? मग बोलतात इकडे हे अशा प्रकारचं आणि कृतीत असं का करतात? तर ते जे बोलले तेही बरोबर आहे आणि कृती केली तीही बरोबर आहे. कृती ही तुमच्या आमच्यासाठी आहे आणि बोलले हे त्यांचं ज्ञान आहे. आता कळते का बघा सगळ्यांना? हे आत्मानुभव घेतलेले जे सत्पुरुष आहे, अपरोक्ष ज्ञान मिळालेले सत्पुरुष आहेत, किंवा ज्याला सायुज्य मुक्ती प्राप्त झालेले जे सत्पुरुष आहेत, हे त्यांचे बोल आहेत. आम्ही काय सांगितलं? पाप आणि पुण्य होय सारा भ्रम, जगशून्यमय देवा जगशून्यमय. मग आम्ही तुम्हाला पाप पुण्य का शिकवतो? आम्ही सांगितलं की पाप पण नसतं आणि पुण्य पण नसतं, हा सगळा भ्रम आहे, जग शून्यमय आहे. आता शून्यमय म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय घेता मला माहिती नाही आहे, पण शून्याचा अर्थ ज्याला मोजताच येणार नाही एवढं, म्हणजे व्यापक, इतकं मोठं आहे की त्याला गवसणीच कोण घालणार नाही, असं जग आहे. तर हे पाप आणि पुण्य हे सगळे आपल्या मनाचे भ्रम आम्ही करून घेतो, असं मी सांगितलं. मग मीच तुम्हाला पाप पुण्याच्या गोष्टी का शिकवतो? तर तो जो अभंग आहे हा माझ्या अनुभवातून सिद्ध झालेला अनुभव आहे, की अनुभवातून आलेला तो अभंग आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की अणुरेणू, मीच सांगितलं अणुरेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाय. मग फक्त गजानन महाराजांवरच प्रेम का करतो? तर हा अनुभव आहे, तो अधिकार आहे आमचा. आणि आम्हा सर्व लोकांना, म्हणजे तुम्हा लोकांना सर्वांना भक्ती मार्गाची प्रेरणा लागावी, भक्ती मार्गाची गोडी लागावी म्हणून कृती पण करतो. बाप्पांच्या पायावर डोकं ठेवतो, रामानंदाचार्यांच्या पायावर डोकं ठेवतो, गजानन महाराजांच्या पायावर डोकं ठेवतो. ह्याच्यातून आपण शिकायचं आहे. त्या हे अर्जुना, तुझ्यासारख्या माणसानं, वीर योद्धानं हे जर युद्ध सोडून दिलं तर आदर्श काय घ्यायचा? जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांनी भक्ती बंद करून टाकली तर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या भक्ताने आदर्श काय घ्यायचा? देव तर जिंकलेलाच आहे, देवाला शोधून आणायचंच नाही. देव पहावयास गेलो आणि देवच होऊन ठेवलो. मग भक्ती कुणाची करायची, पूजा कुणाची करायची, पारायण कुणाचं करायचं? पण जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज कधी म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करतात. ते अर्जुना, हे युद्ध जर तू टाळायचा प्रयत्न केलास तर बाकीच्या वीरयोद्ध्याने तुझ्याकडून काय बोध घ्यायचा? कारण तू सगळ्यांचा एक आयकॉन आहेस, किंवा तू सगळ्यांचा एक आदर्श आहेस, अतिशय उत्तम धनुर्धारी म्हणून तुझ्याकडे लोक बघतात. या पृथ्वी तलावर तुझा हात धरणारा कोणीही वीरयोद्धा निर्माण झालेला नाही आहे. आणि असा भीमपराक्रमी तू अर्जुन, ह्या सगळ्यांना समोर बघून युद्ध टाळण्याची जी भाषा बोलतोस ती तुला शोभते का? मला मान्य आहे की तुझे विचार उच्च कोटीचे आहेत, पण हे समजतात कुणाला? फक्त मला एकट्याला, बाकी कुणालाही समजत नाहीत. त्यामुळे तू युद्ध टाळलंस, युद्धातून अंग बाहेर काढून घेतलंस, युद्धातून बाहेर पडलास तर अखिल मानवजात तुला काय म्हणेल ते म्हणेलच. पण
जे वीर योद्धे आहेत, ज्यांनी तुला आदर्श मानायचा, ज्यांनी तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शूर योद्धा म्हणून पराक्रम गाजवायचा, भीम पराक्रम, त्यांनी तुझ्याकडून आदर्श काय घ्यायचा. अशा प्रकारे अर्जुनाला भगवान कृष्णाने प्रत्युत्तर म्हणजे प्रत्युत्तर म्हणण्यापेक्षा निरुत्तर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अर्जुन त्याच्यावर भगवान कृष्णाला आणखीन काय उत्सुकतेनं विचारतोय, किंवा अर्जुनाच्या मनातले सगळे आता शंका निघून गेलेत का, याबाबतचा खुलासा हा पुढच्या संत संघामध्ये होणार आहे. आपण इथे थांबायचं, आपली वेळ इथे संपलेली आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.